साकेनाका परिसरात मॅनहोलमध्ये पडून असलम अन्सारी यांचा मृत्यू। एका निष्पाप नागरिकाचा जीव जाणं आणि ही पहिली घटना नाहीये। ह्याच्या आधी ही कितीतरी वेळा मॅनहोलचं झाकण उघडणं असणं, गटरे, रस्ते अशांमुळे आपल्या नागरिकांचा जीव सतत जातोय। कॉन्ट्रॅक्टर, अधिकारी, गव्हर्नमेंट, सरकार फक्त एकमेकांवरती ढकलणार की ह्याची जबाबदारी त्याची जबाबदारी, कोण जबाबदारी घ्यायला नाही। आणि एका जीवाची किंमत एवढी झाली। मला तुम्हाला एवढं सांगायचं की आपण जर अजून शांत राहिलो ना तर बोलतो ना एका जीवाची किंमत, गरीब सामान्य माणूस असतात त्यांच्या जीवाची किंमत एवढी वाईट होईल आणि प्रत्येक वेळी सतत अशा घटना घडतात आणि कोण जबाबदार घेणार नाही। मी तुम्हाला सांगतो, ज्या दिवशी आपण एकत्र येऊन आवाज उठवू आणि या गव्हर्नमेंटला, सरकारला, महाराष्ट्राच्या, भारताच्या बोला दाखवून देऊ ना की एका सामान्य माणसाच्या जेवढी मताची किंमत आहे, केवढी जीवाची किंमत आहे, त्या दिवशी खरं सांगतो सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील। हे असं बोलतात ना, असं अंगात पूर्ण रक्त हे झालं पाहिजे, सळसळलं पाहिजे की बाबा माणूस कसा मरतोय, कोणाच्या चुकीमुळे, काय कितीतरी असे इन्सिडेंट्स इथून मागे झालेत आणि आत्ता पण होतात आहे। आता पावसाळ्यात रस्त्यांमुळे किती ऍक्सिडेंट्स होणार, ह्या सगळ्या छोट्या मोठ्या गोष्टी नाही आहेत। आपण याच्यावरती लक्ष दिलं पाहिजे। आपण जेवढं आपण सहन करतो की जाऊ दे असं तसं, त्याच्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी होत चालल्यात। हे सगळं थांबलं पाहिजे। मी तुम्हाला एवढंच सांगतो, जिथे काही असं दिसेल, जिथे तुम्हाला चुकीचं वाटेल, एवढं बोलतो ना ठामपणे स्टँड घ्या ना, तेव्हाच हे कुठे ना कुठे जाऊन बदलेल। आणि ह्या सरकारला आपण दाखवून देऊ की आपण काय करू शकतो। म्हणजे तुम्ही एवढं लाईटली घेतलं इथून मागे लोकांना ना, आता तुमची वेळ जास्त लांब नाहीये की सरकार बदलणं किंवा चांगल्या गोष्टी येणं, हे आम्ही करून दाखवणार आहे।